नमस्कार सर्वांना. द रॉयल ब्रदर्स 24 या माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचा मनापासून स्वागत आहे. आज मी करते दही मसाला भरलेली मिरची. त्यासाठी मी घेतली 1.5 किलो मिरची. आता मिरची मी अशी ही पोपटी रंगाची मिरची घेतली. ही मिरची आहे ना जरा तिखटाला कमी असते. आता तुम्ही म्हणाल की मसाला दही भरून जर मिरची तुम्ही करताय तर एवढी मोठी कशाला घेतली. आम्हाला ना तिखट जरा कमी चालतं, जास्त आम्ही तिखट खात नाही. आता ही जर मोठी मिरची आहे ना, आपण हिचे 2 तुकडे करू शकतो. 2 तुकडे करून हिला चिरायची आणि त्याच्यामध्ये जे काय आपल्याला मसाला भरायचे आहेत ते मसाले भरून आपण ही मिरची तयार करू शकतो. म्हणजे जी फ्राय करायची आहे ती. आणि मध्ये मध्ये अशी म्हणजे कोणती कोणती अशी हिरवी सुद्धा आहे, पण ती सुद्धा पण घेतली मी. जर जास्त मोठी असेल तर 2 तुकडे करायचे आणि जर जास्त मोठी नसेल, एवढी असेल तर ती आपण अशीच ठेवली तरी पण चालेल. आता ह्या मिरच्या मी धुवून घेतल्या. आता मी चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसून घेते. मोहरी सुद्धा धुवून पुसून घेतली. आता ह्या मिरच्या सुद्धा मी चांगल्या व्यवस्थित पुसून घेतल्या. आता मी हे असं 2 तुकडे करते, मोठी असेल तर, आणि जर छोटी असेल मीडियम तर अशीच चिरते मी. हे बघा, अशी चिरून घ्यायची. हे बघा, तुम्हाला जर विलीवर जमत नसेल तर तुम्ही अशी टोकदार जी सुरी असते तिच्याने सुद्धा असं कट करू शकता. विलीवर मिरची अशी चिरताना जरा हात आपला सांभाळूनच चिरा मिरची. जरा उशीर झाला तरी चालेल, पण एका बाजूनी आपल्याला चिरायची आहे म्हटल्याच्या नंतर तिला थोडीशी दाबून दाबून चिरावी लागते. आपल्याला बाजारामध्ये जसं आपण सांगू ना त्यांना की बाबा अशी मिरची मला अमुक दिवशी आणून दे, तसं आणून देतात. पण काय आहे, कोकणामध्ये थोड्या जरी अंतरावरती आपल्याला जायचं असेल तर एवढा गाडी भाडा लागतो ना आपल्याला. मग जेव्हा आपलं काय काम असेल नाही आपण तेव्हा बाजारात जातो, मग तेव्हा ज्या मिरच्या आपल्याला दिसतात तर त्या आपल्याला घ्यावे लागतात. आपल्याला काय फक्त मसाला भरून दही मसाला भरून सुकवायचा आहे. मग त्या कोणत्याही मिरच्या चालतील, छोट्या चालतील किंवा मोठ्या चालतील. पुन्हा कधीतरी गेलं आणि आपण जर त्या आपल्याला जसं हव्या तशा मिरच्या मिळाल्या तर पुन्हा आणायच्या. कोणी कोणी 2-2, 3-3 किलो पण असं ना बरण्या भरून ठेवतात. त्याला काय म्हणतात, आगोटची तयारी. अशा प्रकारे ना या सर्व मिरच्या मी अशा एका बाजूने अशा चिरून घेते. मिरच्या सर्व ना मी एक बाजूने अशा चिरून घेतल्यात. ज्या अशा मीडियम आहेत त्यांना मी अशा अख्ख्याच ठेवल्यात आणि ज्या मोठ्या होत्या ना त्यांना मी असं कट करून घेतलेत. आता यांना मी हळद मीठ मसाले दही लावून सुकवणार आणि बरणीत ठेवणार आणि बघणार की आता हे आम्हाला किती दिवस पुरतंय. जर नाहीच पुरल्या तर मग आपल्याला आगोटसाठी आहे ना दुसऱ्या मिरच्या आणून मला कराव्या लागतील. आमच्या इथे आहे ना देवरुखमध्ये रविवारचा बाजार भरतो. मग त्या बाजारामध्ये जाऊन मी वेगवेगळ्या अशा 2-3 प्रकारच्या मिरच्या आणीन आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मसाले वगैरे लावून वेगवेगळ्या पद्धतीने करून बरणी भरून ठेवून देईल. खास म्हणजे आगोटसाठी आपल्याला लागतं सुकी मच्छी, ते सुद्धा आणेन. आता या मिरच्या ज्या चिरलेल्या आहेत ना, आता याची मी मसाल्याची तयारी करते. आता याच्यात कोणते मसाले घेते ते पण तुम्हाला मी दाखवते. चला बघूया. मिरच्या सगळ्या चिरून घेतल्या मी. आता त्याच्यावर मी करते मसाल्याची तयारी. आता दही मसाला भरलेल्या मिरच्या करण्यासाठी मी कोणकोणते मसाले घेते ते तुम्ही बघा आणि तुम्ही अशा मिरच्या करण्यासाठी कोणकोणते मसाले घेता आणि किती प्रमाणात घेता ते सुद्धा मला नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर द रॉयल ब्रदर्स 24 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता बघूया मिरचीचे मसाले. मिरची भरण्यासाठी मी घेतले
हे बघा, 1 चमचा राई, 2 चमचे धने, अर्धा चमचा कलंजी, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, चवीनुसार मी हिंग घेणार आहे, हळद घेतले 1 मोठा चमचा, 2 चमचे मीठ घेतले, जास्त पण मिरच्या खारट नको. आणखीन एक वस्तू दाखवते तुम्हाला मी. हे मी 1 वाटी घट्ट दही घेतलंय. आपल्याकडे जेवढ्या मिरच्या आहेत तेवढ्या मिरच्याच्या प्रमाणामध्ये दही घ्यायचं. जास्त पण दही नको, नाहीतर मग ते ज्यावर आपण सुकवणार ना त्याला सर्व ते दही लागतं. आणि आता हे झाले आपले सर्व मिरची भरायचं साहित्य. आता हे जे खडा मसाला आहे हे सर्व मी खरपूस जरा भाजून घेते आणि जाडसर पूड करून घेते, जास्त बारीक पण करायची नाही. तवा मी तापायला ठेवलाय, त्यात घालते मी बडीशेप, जिरं, धने, राई, कलंजी, जरा जरा परतून घ्यायची. जरा तडतड वाजायला लागलं ना तर लगेच गॅस बंद करायचा. गरम तव्यावरती मग बरोबर ते भाजून येतं. माझ्याकडे थोड्याच मिरच्या मी घेतल्यात भरण्यासाठी. जर तुम्ही जास्त मिरच्या जर घेताय तर या मसाल्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता हे तडतड आवाज येतोय, मी करते गॅस बंद आणि गरम तव्यावरच असं जरा परतून घेते व्यवस्थित. आता हे जरा थंड करून द्यायचं. कधी पण गरम गरम मिक्सरला वाटायचं नाही. भाजलेले हे मसाले थंड झालेत. हे बघा, अशी बारीक पूड करायची, म्हणजे एकदम बारीक पण नाही. हे बघा अशी भरड. आता हे बारीक केलेली खडा मसाल्याची पूड, मीठ, हळद आणि मी तुम्हाला ना लाल तिखट दाखवायचं विसरली. मी हे 2 चमचे लाल तिखट सुद्धा घेतले, कारण का मिरच्या ज्या मी घेतल्यात ना त्या कमी तिखटाच्या घेतल्यात. आता हे सर्व मी ना मिरच्यांमध्ये मिक्स करून घेते. हा मी स्वच्छ एक टब घेतलाय, त्यामध्ये ह्या सर्व मिरच्या मी घेते. आता ही जी बारीक केलेली खडा मसाल्याची पावडर आहे ही सर्व यावरती मिक्स करते. लाल तिखट, मीठ पण मी थोडंसं ठेवलंय कारण का जास्त खारट नको. हळद, दही आणि हे ना हातानेच मिक्स करायचं, चमच्याने वगैरे काय मिक्स होणार नाही. आणि हे दही मसाले मिक्स करण्यासाठी ना असं हे मोठंच भांडं घ्यायचं. मिरच्यांना हे सर्व मसाले लावून झाल्याच्या नंतर जर तुमचे हात जलजलतील म्हणजे जलजलणारच, तर हात स्वच्छ धुवून खोबरेल तेल लावायचं. कशा मस्त मिरच्यांना पूर्ण दही वगैरे एकदम परफेक्ट झालेला आहे, ना जास्त ना कमी. बघा तुम्ही बघू शकता. मिरच्या जरा थोडा वेळ अशा चांगल्या खाली वर करून सर्व त्यामध्ये मसाले भरले जातील असं जरा करायचं. म्हणजे असं म्हणजे खोलून मिरची खोलून आतमध्ये बोटाने भरायची गरज नाही, असं पण जाणार ते. आता हे सर्व मसाले, मीठ जे काय मला लावायचे त्या मिरचीसाठी मसाले हे सर्व मी लावून झालेत. आता यावर झाकण मारून ठेवते आणि रात्रभरासाठी हे झाकून ठेवायचं. म्हणजे आहे ना सर्व मिरच्यांमध्ये सर्व मसाले चांगले मस्त मुरून येतील आणि मिरच्या सुकल्याच्या नंतर चवीला पण लागतील. झाकण मात्र व्यवस्थित ठेवायचं. बघा हे चारी बाजूनी पॅक झालेलं आहे झाकण. एक परात आहे माझ्याकडे त्या मापाची, म्हणजे काय पण असं म्हणजे पाल वगैरे आतमध्ये जाऊ नये. आणि यावरती काहीतरी असं वजन ठेवायचं. सर्व मसाले मी एकजीव करून तर घेतले, पण एक वस्तू टाकायची मी विसरले. हे बघा, हिंग नाही टाकलं त्यात. हिंगामुळे जरा चांगली व्यवस्थित चव येते मस्त. हाताला जर मसाला लागला असेल तर असं चमच्याला वगैरे कशाला तरी असं धारवाली ताटली वगैरे असते ना, त्याला असं घेऊन सगळं हाताचं काढून घ्यायचं. आता मी काहीच विसरलेली नाहीये. मग अशी मसाला विसरली होती, आता हिंग विसरली. होतं असं कधी कधी, होय की नाही हो. चला आता हे उद्या सकाळपर्यंत असंच झाकून ठेवायचं काहीतरी वजन ठेवून. मी हा खलबत्ता ठेवला यावरती वजन. आता हे रात्रभर असंच राहू दे. नमस्कार सर्वांना.
सुप्रभात. आपला दुसरा दिवस उजेडला आहे आणि ऊन पण मस्त आता आलेला आहे बघा. आता मी बघते काल ज्या मी दही आणि मसाला लावून ज्या मिरच्या ठेवल्या होत्या त्या कशा काय झाल्यात त्या बघते. हा हे बघा मस्त मिरच्या झाल्यात. थोडस पाणी पण सुटलंय बघा. हे बघा मस्त त्याला मसाला आणि दही सर्व मस्त त्याच्यामध्ये मुरून आलेला आहे. आता मी ह्या मिरच्या काय करते, हे ताट घेतलेत मी, त्या ताटांमध्ये असं एक 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 अशी ठेवते आणि बाहेर उन्हामध्ये टेबलावर ठेवते. हे बघा असे एकेरी एकेरी ठेवायच्या ताटामध्ये आणि मग उन्हात सुकायला ठेवायच्या. हे जे मिरच्याचं पाणी सुटलंय ना, हे दही आणि मिठाचं पाणी आहे. म्हणजे हे बघा हे टाकून नाही द्यायचं. हे बघा ह्याच्यात पूर्ण मिरच्या अशा फिरवायच्या. दह्याचा आणि मसाल्याचा सुगंध काय छान येतोय. हे बघा म्हणजे हे दही आणि मसाला जो आहे तो मिरच्यांवरती चांगला सुकेल. टाकून कशाला द्यायचं आहे की नाही. अशा ह्या ताटांमध्ये मी सर्व असं म्हणजे एकेरी मिरची ठेवून घेतली आहे. आता ही मिरची की आपल्याला किती दिवस हवी तेवढे दिवस आपण टिकवू शकतो. आता कोण कोण वर्षभरसाठी करून ठेवतात, कोण कोण 2 वर्ष पण ठेवतात, जसं आपल्यावरती आहे. आता जर चांगली जर चव लागली तर ह्या मिरच्या महिनाभर तरी राहतील काय मला माहित नाही. चांगलं लागलं ना तर तुमच्या काकांना यांना ना खूप आवडतं. म्हणजे मी तिखट कमी खाते पण ह्यांना तिखट हवं. म्हणजे चांगल्या जर वाटल्या तर ह्यांना रोज मी असं म्हणजे जेवणाबरोबर देणार. आता हे सांगू का तुम्हाला, ह्या मिरच्या चविष्ट एवढ्या असतात ना की जर आपण वरण भात केलं आणि सोबत जर भाजी नसेल तर 2 मिरच्या या तव्यावरती नुसत्या तेलामध्ये परतायच्या, एक नंबर. तुम्ही फक्त एकदा करून तर बघा. चला आता मी बघते ह्या मिरच्या किती दिवस पुरतात त्या ना, तर पुन्हा एकदा बाजारात जाऊन भरपूर मिरच्या घेऊन येईन. म्हणजे मुलांना पण देईन आणि यांना पण होतील, होय की नाही. अशा प्रकारे ना या मिरच्या 2 दिवस चांगल्या उन्हामध्ये एकदम कडक सुकवून द्यायच्या आणि ताटामध्ये आपण ठेवलंय ना तर जरा पलटी पण मारायच्या आणि चांगल्या दोन्ही बाजूनी चांगल्या म्हणजे कुरकुरीत झाल्या पाहिजे. असं हातात घेऊन जर आपण मोडली तर तिचा कुरकुरीत असा आवाज आला पाहिजे. नक्की तुम्ही पण असं करून बघा. आणि 2च्या बदली 3 दिवस जरी तुम्हाला उन्हात ठेवायला लागलं तरी चालेल. कारण का आपल्याला ही मिरची कमीत कमी तरी 6 महिने वर्षभर अशी आपण टिकवतो. आता माझ्याकडे मी थोड्याच केल्यात म्हणून काय प्रश्नच नाही. पण कोण कोण अशा बरण्या 2-3 बरण्या भरून पण ठेवतात. मग त्यासाठी काय करायचं, त्याच्यामध्ये आपण दही घेतलेलं आहे तर त्यामुळे आहे ना हे पूर्ण चांगलं सुकून आलं पाहिजे. म्हणजे आतमध्ये ना मिरचीला बुरशी नाही धरली पाहिजे. याचं मात्र काळजी घ्या. मिरची दही आणि मसाला भरलेली मिरचीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण बघूया 2 दिवसाच्या नंतर याचा रिझल्ट, का ह्या मिरच्या सुकून कशा काय झाल्यात त्या. 2 दिवस चांगल्या मी उन्हामध्ये सुकवून घेतल्या मिरच्या आणि मिरच्या पण मस्त एकदम कुरकुरीत आवाज येतोय बघा, आहे ना. मस्त सुकल्यात त्या मिरच्या. आता हे सर्व ताटातले मी एका ताटामध्ये करून घेते. या मिरच्या ना हे बघा ताटाला चिकटलेल्या असतात, त्या अलगद अशा उचलायच्या, नाही तर उचलता उचलता सुद्धा मोडतात त्या. हे बघा, हे बघा दही कसं चिकटलंय ना ताटाला. काय छान मिरच्या झाल्यात बघा. हा जो मसाला असतो जो ताटाला चिकटलेला हा टाकायचा नाही. हे आपण कोणती भाजी वगैरे करतो ना
त्यामध्ये जरी तुम्ही टाकलात ना तरी चव येणार भाजीला. तर याच्यामध्ये सगळा हा बघा दह्याचा आणि मसाल्याचा जो चुरा पडलाय ना हे टाकायचा नाही. दही मसाला भरलेल्या ह्या मिरच्या मी 2 दिवस मस्त एकदम कडकडीत उन्हामध्ये सुकून घेतल्यात. मिरच्या पण मस्त कुरकुरीत झाल्यात. आता ह्या मी बरणीत भरून ठेवते. आता आपण जेव्हा डाळ भात आणि पापड लोणचं करतो त्यावेळेला ह्या 2 मिरच्या जरी तव्यात असा तेलामध्ये परतवल्या ना तरी आपल्याला भाजीची गरज लागणार नाही. हा मिरचीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया अशाच पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.